नगर परिषद निवडणुकीत आज वॉर्ड क्रमांक 1 मधून मंच रवींद्र वारुणसे व सारिका राहुल वारुणसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताच परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच पूर्ण वारुणसे फॅमिली निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या प्रवेशामुळे राजकीय वातावरणाला रंगत आली आहे। अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। निनाद, घोषणाबाजी आणि उत्साहात वारुणसे कुटुंबांचे स्वागत करण्यात आले। रवी वारुणसे हे समाजकारणात नेहमीच अग्रस्थानी राहून सर्वांच्या सुखदुःखात सोबत उभे राहत काम केले आहेत। त्यामुळे वॉर्डमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वासाचे वातावरण असून आज दाखल झालेल्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली। वारुणसे कुटुंबाच्या दमदार उपस्थितीमुळे आगामी निवडणूक अधिकच रोचक होणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। 1 नंबर वार्डातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मंजू रवींद्र वारुणसे मिसेसच्या नावाने, सारिका राहुल वारुणसे या 2 उमेदवार अर्ज दाखल केला या ठिकाणी। आणि पहिल्यांदाच आमच्या वारुणसे कुटुंबातून उमेदवारी अर्ज आम्ही या ठिकाणी भरलेला आहे। काय काय समस्या आहे वार्डामध्ये, काय सांगाल? वार्डात बऱ्याचशा समस्या आहे। ड्रेनेज असेल, रस्ते असतील, या सगळ्या समस्या ज्या राहिलेल्या असतील त्या पण आम्ही त्या पूर्ण करायचा पूर्णपणे प्रयत्न करू। कुठल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आणि कुठल्या याच्यावर फॉर्म भरला? अजून तर कसं काही नाहीये, पण बीजेपी, घड्याळ, धनुष्यबाण युती कशी होईल त्याप्रमाणे आम्ही ते पुढे जाऊ द्या। जाता जाता प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? नागरिकांना हाच संदेश देऊ का आम्हाला पुन्हा, आम्ही पहिल्यांदा वारुणसे परिवार या ठिकाणी फॉर्म भरत आहे, तर सर्व नागरिकांनी मतदान पेटीतून आम्हाला भरघोस मतांनी विजय करून आम्हाला एक संधी द्यावी ही त्यांच्याकडनं अपेक्षा। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबक।